बॉस, बॉस, बॉस ऐक ना. बॉस बॉस थांब 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 बॉस थांब. काय करतोस केदार? तू काय करतेस? तू बोलत का नाहीस माझ्याशी? काय बोलू? हा, सांग ना, काय बोलू तुझ्याशी? तुला राग आलाय का माझा? हो. पण मी काय केलं? केदार, मी तुला तू सुमीला अपेंडिक्स बद्दल का सांगितलंस? तिला उगाच काळजी वाटेल ना आता. अगं जर नसतं सांगितलं तर अजून काळजी वाटली असती तिला. आता त्या मोमेंटला जे सुचलं ते मी म्हणालो. परिस्थिती सावरून घेण्यासाठी बोलू. थँक्यू. पण तू इथून पुढे परिस्थिती नको सावरून घेत. नाही म्हणजे माझं मला पण कळायला हवं ना. नाही काय, दरवेळेस माझ्या मदतीला तू नाही येऊ शकणार ना. मग परिस्थिती कशी सावरायची, कशी सांभाळून घ्यायची ह्याची सवय माझी मला पण व्हायला पाहिजे. माझं मला कळलं पाहिजे काय करायचंय काय नाही ते. बॉस, काय बरोबरच बोलतेय ना मी. म्हणजे बघ ना, आता गुलाबचं कन्फेशन आलं की आपल्याला युवराज विरुद्ध पुरावा मिळेल. मग आपलं मिशन संपेल आणि मिशन संपलं की हे नातंही संपेल. आणि मग आपल्याला हे नवरा बायको असल्याचं खोटं नाटक नाही करावं लागणार ना. आणि म्हणूनच तू त्या डिवोर्स पेपर्सवर सही केलीस ना. नाही मी तेच सांगतोय. माझं एकदा ऐकून घे. ती सही नाही केली. प्लीज बॉस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझं म्हणणं तरी ऐकून घे. तू माझं म्हणणं ऐकून घे. मला माहितीये मी सगळा गोंधळ घालून ठेवलाय ना. तुझं वेगळ्याच कुठल्या तरी व्यक्तीवर प्रेम आहे हे मला माहिती होतं. तरी सुद्धा मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ज्या मी नव्हत्या करायला पाहिजे. मी उगाच सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट करून ठेवल्यात. हो ना, मी असं नव्हतं करायला पाहिजे. आणि आता तर ती मुलगी सुद्धा. बॉस तेच, शांत हो. माझं ऐकून घे. हा, ती जी मुलगी आहे ना, ती मुलगी बोल ना. ती मुलगी हेच तर होत आहे ना आपल्या दोघांमध्ये. केदार, अरे तू इतका चांगला मित्र आहे माझा, इतका जवळचा मित्र आहेस. या आधी तुझ्या मनात काहीही आलं ना तरी तू कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता माझ्यासमोर सगळं येऊन सांगायचास. मनमोकळेपणाने बोलायचास. मी हे असं वागले ना म्हणून आपल्या इतक्या चांगल्या मैत्रीमध्ये उगाचच दडपण यायला लागले. हो ना. आणि म्हणून तू मला त्या डिवोर्स पेपर बद्दल काही सांगितलं नाहीस. नाही ती सही काय. हे बघ, काळजी करू नकोस अजिबात. हा, मी या सगळ्याचा दोष तुला देत नाहीये. सगळं नीट होईल. शेवटी काय आहे, माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना निर्माण झाल्या म्हणून तुलाही त्या भावना यायला पाहिजेत अशी अपेक्षा मी नाही ठेवू शकत. नाही मी सॉरी यार, सॉरी. माझं खरंच चुकलं. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. मी माझी चूक मान्य करते. हा, मी करते ना माझी चूक मान्य. मग तुला काय प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा? तुला कशाला प्रॉब्लेम असायला पाहिजे? आपण नवीन डिवोर्स पेपर्स फाईल करू. त्याची काहीच गरज नाहीये. गरज कशी नाहीये? तेच तर ठरलं होतं ना. आपलं हे नातं मिशन पुरतं असेल. मिशन संपल्यानंतर तू तुझ्या मार्गी, मी माझ्या मार्गी. आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने जरी आपलं लग्न झालेलं असलं तरी तू नको काळजी करूस. मी तुला या बंधनात नाही अडकावून ठेवणार. तुला हवा तेव्हा तू तिच्याकडे. किती बोलतेस तू? एकदा शांतपणे मी काय म्हणतो हे ऐकून घेतेस प्लीज? त्या डिवोर्स पेपरवर मी सही केली नव्हती. मला पण तुझ्या एवढाच मोठा धक्का बसलाय. मग कोणी केली होती? तेच तर शोधून काढायचंय. या घरात अशी उद्योग करणारी माणसं कमी आहेत का? सही तू केली नव्हतीस, पण माझ्याकडनं चूक झालीये हे तर खरं ना. तुझ्या मनात दुसरं कोणीतरी असताना मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त नव्हत्या करायला पाहिजे. आणि मी पण काय वेडी आहे, मूर्खासारखी तुझ्या उत्तराची वाट बघत बसले. काय उत्तर देणार होतास तू? हा, तुझ्या मनात वेगळं कोणीतरी असताना काय उत्तर देणार होतास तू? हो, युवी 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 बोल 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 काय झालं बोल.
अरे तुला सांगितलं ना, ओरडत नको जाऊ, समोर आहे ना तुझ्या. बाहेर आहे का मी? बोल. खूप मोठी गडबड झाली आहे. काय झालं निशी? बोल ना, काय झालंय काय निशी? बोल, काय गडबड झालीये? काय हे काय? ईशाची ही हेअर मशीन माझ्याकडनं खराब झाली. मग 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 आता मी काय करू? तिला कळलं ना तर ती खूप ओरडेल. मला कळत नाहीये मी आता. मी काय करू यात? माझं काय रिपेअरिंगचं दुकान आहे? रस्त्यावर दुकान टाकलंय का मी? काय करू? काय मी दुरुस्त करू? ही नाही तसं नाही, म्हणजे तू रिपेअर नको करू. ऐक ना, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो तुझ्या डोक्यातच राहू दे. हा, तिकडे सेफ आहे, राहू दे. युवी युवी ऐक तरी. युवी युवी ऐक ना, ऐक 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 प्लीज प्लीज मला वाचव ना ह्यावेळी. प्लीज प्लीज काय प्लीज. तू? बघ, मी ईशाला सांगणार आहे की हे मी नाही बिघडवलं, दुसऱ्या कोणीतरी बिघडवलंय म्हणून. इराने बिघडवलंय म्हणून सांगूया. तसंही तिला काही बोलता येत नाहीये. आणि तुला इतकंच करायचंय की इराने ही मशीन बिघडवताना तू पाहिलंस हे सांगायचं. काय होणार आहे त्याने निशी? अरे तू आय विटनेस होणार ना. खरं काय आहे ते फक्त तुला आणि मला माहिती आहे. ईशाला आपण जे सांगू तेच खरं असणार. कळतंय? तुझे बंद पडलेलं डोकं असली चापलुसी करताना बरोबर चालायला लागतं. आय नो. थँक्यू. आय विटनेस. हा, तुझ्या नसलेल्या डोक्यातून पहिल्यांदा काहीतरी कामाची गोष्ट निघाली ग निशी. खरं काय ते फक्त मला आणि गुलाबलाच माहिती आहे. पण ते सांगायला तो समोर तर यायला हवा ना. त्याला तर पोलीस काही सोडणार नाहीत. त्यामुळे कौशिकीसमोर मी जे सांगेन तेच खरं असणार. येस, बेस्ट ऑप्शन आहे हा. मला या सगळ्यातून नीट बाहेर पडायचं असेल तर एक खोटी स्टोरी तयार करून सादर करावी लागणार कौशिकीसमोर, ज्याची बातमी करता येईल. येस युवराज, येस. युवी कसला विचार करतोयस? युवी, मी तुझ्यासाठी किती काय करते, किती वेळा खोटं बोललीये. तू माझ्यासाठी एकदा खोटं नाही बोलू शकत? प्लीज प्लीज प्लीज. ऑफकोर्स नाही. हा, नाही नाही. मी काय करू आता ह्याचं? हो, म्हणजे मी विचारणार होतो ना तिला. नाही का तुला सांगितलं होतं की मी तिला प्रपोज करणार आहे म्हणून. तर मिशनच्या दिवशी मी करून टाकलं तिला प्रपोज. करून टाकला? हो. आता जर मला काही झालं असतं तर मला जे सांगायचं जे बोलायचं ते राहून गेलं असतं ना, म्हणून करून टाकलं. आणि मग पुढे ती काय म्हणाली? मला पण हीच भीती होती की पुढे काय होणार. ती जर नाही म्हणाली तर, किंवा माझं तोंडच नाही बघितलं तर. पण पण काय? ती हो म्हणाली.